तुकामने वाणी गेली आता देऊन वैकुंठवासी नामदेव बाबाकडे त्यांचा आडनाव बी आम्हाला माहिती होतं. आत्ता माहिती झालं. नामदेवजी गंगाराम शिंदे नांदेड जिल्ह्यात जन्म घेऊन त्यांनी अखंड वारी केली. 105 वर्ष म्हणजे खूप आयुष्य लागलं. आणि वेगळ्या भाषेत बोलायचं म्हटलं, कंपनीचा करार मोडून शेतगडीले त्याला खायला 100 वर्षाचा करार लागतो कंपनीचा. बाबांनी करार मोडला. नुसतं आयुष्य नाही, नुसतं दीर्घायुष्य नाही, त्याला आरोग्य संपन्न जीवन, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पृथ्वी आबाधित राहणं, वाणी चांगली राहणं, शरीर चांगलं राहणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. 72 वर्षाच्या दरम्यान आम्ही अजून आलो. म्हणून या जीवनाचा हेवा केला पाहिजे. असं जीवन आम्हाला लाभावं अशी आपण अपेक्षा केली पाहिजे. बाबासारखं उत्तुंग जीवन म्हणून आपण घेतलाय, शेवट तो भला माझा भाऊ ओढ झाला. मृत्यू सोपा नाही. ज्ञानोबाने सांगतात, आयुष्याचे सूत्र विरळता, भूतांची कुठे खराडता, काय मरणाची अवस्था शेवटची जी आहे अति भयानक आहे. दवाखान्यामध्ये ICU असा एक वार्ड असतो आणि त्या वार्डामध्ये तुम्हाला आम्हाला जाण्याचा प्रसंग आलेला आहे. आपण जात असतो कुणाला बघायला, भेटायला. काय चित्र दिसतं आपल्याला? सर्वेंद्रियाला पुरपणे पृथ्वीभ्रमा माझी उडे, मन होय वेळे, कोंडे प्राण गरगर लागलेले असते, डोळे उघडे असतात. आपण हाक मारतो, रामकृष्णाही म्हणतो, आवा म्हणतो, दादा म्हणतो, काही घेणं नाही. अशी मोठी विलक्षण अवस्था. पण 105 वर्षापर्यंत धडधाकट राहणं, सर्वांच्याशी बोलणं आणि धाकलीय गतीसाठी मला त्यांनी सांगितलं. म्हणजे बाबांना शेवट कुणी लक्षण दिलं, कुणाचं नाव सांगितलं मला. त्यांनी बाबांना 100 रुपये दिले आणि वर गेले दर्शनाला. तुकोबरायांचे दर्शन दिले. बाबा होते. खाली आले तर लोकांच्या लक्षात आलं, बाबा वाटवरनं खाली पडल्या. संपूर्ण जीवन दाखले गतीचा जीवन. कसं जीवन आहे? मी तुमची क्षमा मागून सांगतो. मोठमोठ्या महाराजांच्या वाट्याला सुद्धा जीवन आले. कृत्य जीवन, आयुष्यभरची सेवा केली, त्या सेवेचं फळही आहे असं मिळत नाही. लक्षात ठेवा. आमची कोंडाबाई वारकरी कारभाराची देऊला इंद्रायणीमध्ये गेली आणि खडकामध्ये पडली. लोकांनी उचलून आणलं, तुकोबाराच्या मंदिरात ठेवलं आणि लोकांनी म्हणले, गाडी बघा. काय म्हटलं, हे मुलग्यानो, कशाला गाडी बघायची, मला कुठे नेऊ नका, मला इथं मारायचं असं म्हणून त्या म्हातारीनं तुकोबाराच्या पुढे डोकं टेकून प्राण ठेवला. काय काय
केलेल्या सेवेचं फळ आहे. कालच डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होता. संपूर्ण भारतामध्ये तो शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. राधाकृष्णन यांना एका व्याख्यानामध्ये एका कॉलेजच्या कुमारानं असा प्रश्न विचारला, व्हॉट इज आफ्टर डेथ? मृत्यूनंतर काय? व्हॉट इज आफ्टर डेथ? राधाकृष्ण त्याला म्हणले, यू आस्क मी व्हॉट इज आफ्टर डेथ, आय आस्क यू व्हॉट इज बिफोर डेथ. तो तरुण बोलताना म्हणजे मला लक्षात येत नाही. ते म्हणले, माझ्या प्रश्नामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणतं? म्हणजे व्हॉट इज आफ्टर डेथ? मी म्हणतो व्हॉट इज बिफोर डेथ. त्याने विचारलं, तू काय विचारतोय? मृत्यूनंतर काय? ते म्हणले, मी विचारतो तुझ्या अगोदर काय सांग. कसं काय सांगते? मग ते म्हणजे वेड्या, व्हॉट इज आफ्टर डेथ दॅट इज बिफोर डेथ. मृत्यूच्या अगोदर आहे ते मृत्यूनंतर आहे. मरणी दयाची आठवे तो तेची गतीचे पावे. मरणाच्या अगोदर आणखी नाही का? आज्यामळाची गोष्ट ऐकली, बऱ्याचशा लोकांना गैरसमज होतो, आम्ही मरताना नारायण म्हणून. इतकं सोपं नाही. ज्यांनी जन्मभर सेवा केली त्यांची वाचा बरोबर होते. तिथे कष्टात चालू नाही. तुकोबाऱ्या सांगतात, तुकामणे अंत काळी जाती 40 वर्ष वाचा बंद होते. म्हणून बाबांचं जीवन सांगायचं म्हटलं तर त्यांनी जन्मभर साधना केलेली आहे. मला खात्री आहे वैकुंठवासी कारवारी बुवांच्या पेक्षा जास्त होते. कारवारी बुवांना नामदेव महाराज वडील होते. मला माहिती आहे, वडील होते. काशीनाथ बुवा होते कारवारी बुवांबरोबर. त्यांनाही बाबा वडील होते. या सगळ्यांना वडील. आळंदी पंढरपूरची नेहमीच वारी चालत. आणखी एक वैशिष्ट्य आहे या लोकांचं, यांनी कधी पैशाला किंमत दिली नाही हो. खास जीवन त्यांचं आहे. कधी आले पैशाला अजिबात हे लावून विचार नाही. अशी माणसं होईल. नामदेव बाबांचं पोशाख बघितला कधी बघा, कडकड होतं, साधा शर्ट, डोक्याला रुमाल अटका नाही, मराठवाडी रुमाल साधा, काय नाही. आणि भेट तुकाराम तुकाराम, तोंडात कायम शब्द असायचा, तुकाराम तुकाराम. मी विरोध म्हणायचो, ते म्हणले तुकाराम तुकाराम, मी म्हणायचो नामदेव नामदेव. मुद्दा म्हणायचं त्यांच्याकडे लय. हे भल्या भल्याना जमत नाही, लक्षात ठेवा. काय सरकार धरण जेव्हा काढतं तेव्हा त्या धरणाची उंची नक्की करतं आणि उंची नक्की करून बांधकाम करतं. मग आपण म्हणतो त्याला दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. शेवटचा टप्पा झाला की धरण पूर्ण होतं. मग हे धरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खालची जमीन कशी आहे, दर कसा आहे हे बघून सरकार त्याची उंची ठरवतं. आपण संपत्तीच्या मागे लागलेली माणसं आपण अजून आपल्या तिजोरीची उंची नक्की केलेली नाही. जसं धन येईल तशी तिजोरीची उंची आपली वाढवतात. कोण आपण जीवनामध्ये तृप्त नाही. म्हणून परत तुमची क्षमा मागतो की सध्या व्यवहारातल्या लोकांपेक्षा
पारमार्थिक लोक जास्त बहिर्मुख झाले. मी निरीक्षण करून सांगतोय तुम्हाला हे. आपण जास्त बहिर्मुख झालो असं आहे. समाधान नाही. लोकांनी ते दिले त्याच्यात समाधान. रोजगार एक वेगळा आहे. एक मोठा कीर्तनकार एक पेस आहे. त्यांच्या वडिलांचं श्राद्ध गेले. त्यांचा दर होता 25,000. त्यांनी पाकिट भरलं 25,000. ते लोक त्याने विचारलं किती आहे. म्हणले 25 आहे. नाही 35 पाहिजे. म्हणले 35 का पाहिजे. तुम्ही पुरुषातच राहिलो म्हणले पण 35 पाहिजे. काय सांगतो हे टिकावं नव्हे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या अपेक्षांना बंद घालू शकत नाही. आणि सामान्य माणसं किती सामान्य माणसं, दिसायला सामान्य, असायला असामान्य, पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये तुकोबरांच्या भाषेत निरयाचे मूळ घालून या मागे मांडवी प्रसंगे पुढे करतात. निर्याचं मूळ असलेलं धर्म तुकोबराय सांगतात. अर्थ अनर्था साधिका करुणी ठेविला पाहता. यांनी पैशाला किंमत दिली नाही हो, फक्त सेवेला. बाबांनी आळंदी पंढरीच्या वाऱ्या चालत केल्या. जोपर्यंत जमत होतो तोपर्यंत, आणि जमायचं बंद झाल्यानंतर रामचंद्र वारीच्या मधल्या पिढीमध्ये ही मंडळी रामचंद्राला जाऊन आहे. कुठं जायला नको, काय नको. एकूण वर्षी भोसरीकर मावळे आम्ही कराडला मोठा सत्ता केला आणि विनंती केली, मावळे आमच्यासाठी या. आले. जाताना काय म्हणले, तात्या तुझ्यासाठी आलो, नाहीतर मी आळंदी पंढरी सोडून कुठल्या पक्षाला कधी गेलो. ही माणसं बाहेर कुठं जात. आळंदी पंढरपूर राहिलेलं भामचंद्र, ज्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबरायांनी आपली कठोर साधना केली असं हे पवित्र क्षेत्र आहे. आता सगळ्या लोकांनी उल्लेख केला माझा, आम्ही जेव्हा कुटुंबीला विरोध केला त्याचा मी विस्तार करत नाही. करण्याच्या पाठीमागा हाच उद्देश होता की हे जे क्षेत्र आहे ते अबाधित राहावं, सुरक्षित राहावं, याला धक्का लागू नये. सुदैवानं या डोंगराच्या चारी बाजूला यमायलीचा विळखा पडला असला तरी इथलं वातावरण अजून साधकाला योग्य असं आहे. हे सुदैव. मी म्हणतो जगद्गुरु तुकोबरायांच्या तपश्चर्येचं प्रार्थना. या ठिकाणचं एकांत अजून आबाधित आहे. या ठिकाणचं पवित्र रम्य वातावरण अजून आबाधित आहे. तर या लोकांनी आपली साधना हिचं घालवलो, बाकीचं काय नाही. वारकऱ्यांचं वैशिष्ट्य, मी वारकऱ्यांचा जवळून अभ्यास केलाय. ते गप बसत नाही. मोकळे असले की लगेच परिशिष्टी गाथा काढणार, मालिका काढणार, वाचा सोडत. अजून सांगतो, ज्ञानेश्वरी माझ्याकडे आहे. आपण ज्ञानेश्वरीला कमी किंमत देत नाही, नामा म्हणे, पण वारकऱ्यांची निष्ठा काढतो. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचले असं नाही, पण त्यांची निष्ठा काढल्यावर नाही. तुकोबरायांच्या अक्षरावर निष्ठा जास्त. आम्हाला तुकोबरायांची अक्षर पाहिजे, आणि म्हणून या लोकांनी ही खडतर सेवा केली. हे सेवेचं व्रत निष्ठा